आमदार रोहित पवारांची महत्त्वाची पत्रकार परिषद होते। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष असेल। दरम्यान काही राजकीय नेत्यांकडून अजित पवारांच्या विमान अपघातावरून अनेक शंका प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, तर त्यावर देखील रोहित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। या अपघातासंदर्भात अनेक शंका कुशंका असल्यामुळे रोहित पवारांनी या संदर्भातली माहिती देखील मागवलेली होती। विमान कंपनीकडनं देखील त्यांनी माहिती मागवली। तसंच या विमानामध्ये जे क्रू मेंबर्स होते, पायलट होते, त्यांच्या कुटुंबियांची देखील रोहित पवारांनी भेट घेतलेली होती। या सगळ्या संदर्भामध्ये अपघातासंदर्भात ज्या काही शंका कुशंका आहेत त्या संदर्भात रोहित पवार आज बोलणार आहेत। आज फक्त अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भातच रोहित पवार बोलणार आहेत। अजितदादांच्या अपघातानंतर अनेक नेत्यांना सुद्धा आपल्या भावना अनावर झाल्या होत्या। यावर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या की यामध्ये असलेली कागदपत्र का जळाली नाहीत, तर हा घातपाताचा प्रकार आहे का, या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। तसंच हे नेत्यांकडनं, मोठ्या नेत्यांकडनं, मंत्र्यांकडनं देखील यावर शंका उपस्थित करण्यात आली होती। तर त्यावर रोहित पवार आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, रोहित पवार काय बोलणार याकडे आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आज पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय तयारी करण्यात आली आहे? देखील आपण पाहतो की राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होती आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला धरून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत। या सगळ्या मुद्द्यांमध्ये रोहित पवार अपघाताला घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात का आणि ते कुठल्या आधारे मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण त्यांनी जे सोशल मीडियावरती पोस्ट याच्या आधी केलेली होती, त्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला या अपघाताला घेऊन काही शंका उपस्थित झालेल्या आहेत, त्या शंकांच्या अनुषंगाने मी पत्रकार परिषद घेणार आहे। मात्र ही पत्रकार परिषद घेत असताना या अपघाताला घेऊन याच्यापूर्वी ते कुठल्या एक्सपर्टशी बोललेले आहेत का आणि त्या आधारे हे मुद्दे मांडतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि आतापर्यंत ज्या नेत्यांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले होते किंवा अपघाताला घेऊन जे मुद्दे मांडलेले होते, त्यामध्ये सुरुवातीची जी काही बातमी आलेली होती तेव्हा 5 मृतदेह की 6 जण या विमानामध्ये होते, अशाबद्दल एक चर्चा जी प्रामुख्याने उपस्थित केली जात होती आणि 6वा माणूस गेला कुठे असं देखील एक चर्चा होती। मात्र जिथे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि DGCA कडून नंतर जे क्लॅरिफिकेशन देण्यात आलेलं होतं त्यावेळी 6 ऐवजी फक्त 5च लोक विमानात होते असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं होतं आणि वेळेला घेऊन सुद्धा बरेच मुद्दे मांडले जात आहेत। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार कोणते मुद्दे मांडतात आणि ते कुठल्या आधारावरती मांडतात, कशा पद्धतीने मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निखिला, धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर थोड्याच वेळामध्ये आता रोहित पवारांची पत्रकार परिषद सुरू होत आहे। या पत्रकार परिषदेमध्ये मागच्या स्क्रीनवर देखील आणखी काही दाखवलं जाणार का, रोहित पवार यांनी या संदर्भातले कोणते पुरावे जमा केलेले आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। विमान अपघातासंदर्भात काही मुद्दे या ठिकाणी रोहित पवार मांडणार आहेत। नेत्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्यावर देखील रोहित पवार बोलणार आहेत। तर पुराव्यानिशी यावर काही बोलणार असं रोहित पवार यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आता या अपघातासंदर्भात ज्या शंका लोकांच्या मनामध्ये आहेत त्या शंकांची उत्तरं रोहित पवार इथे देणार का, की मग यावर आणखी काही शंका उपस्थित करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही वेळातच ही पत्रकार परिषद होणार आहे। मागे स्क्रीन लावण्यात आलेली आहे, या स्क्रीनवर काय दाखवलं जाईल, कोणते पुरावे असे रोहित पवार यांच्याकडे आहेत, या संदर्भात देखील काही इथे दाखवलं जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काही वेळातच ही पत्रकार परिषद आता सुरू होते। अर्थात अजितदादांना 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर, 13वेचे विधी झाल्यानंतर यावर बोलू असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। 2 मुद्दे होते, एकतर विमान अपघातासंदर्भामध्ये माहिती आणि दुसरं होतं ते म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण। तर विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांची 12 तारखेला पत्रकार परिषद होणार आहे। तर आज मात्र फक्त दादांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार बोलणार आहेत। रोहित पवारांनी या अपघातासंदर्भात काही पुरावे देखील जमा केलेले आहेत। तसंच या अपघातामध्ये आणखी जे 4 जण मृत्युमुखी पडले होते तर त्यांच्या कुटुंबियांची देखील रोहित पवारांनी भेट घेतली, त्यांच्याकडनं देखील त्यांनी माहिती घेतली आहे। काही तज्ज्ञांशी देखील रोहित पवार बोललेले आहेत। विमान अपघात नेमका कसा झाला, त्याची नेमकी कारणं काय, या संदर्भात देखील रोहित पवार तज्ज्ञांशी बोललेले आहेत। तसंच त्यांनी विमान कंपनीकडनं देखील माहिती मागवलेली आहे।
विमान किती जुनं होतं, पायलट कोण होता, किती अनुभव होता, या संदर्भातली माहिती देखील मागवण्यात आली। तसेच नेमका अपघात कसा घडला असावा, हवेतच विमान तिरकं झालेलं होतं, त्यामुळे हा काही घातपाताचा प्रकार आहे का, किंवा असं हे विमान तिरपं का झालं याविषयी आपल्याला शंका असल्याचं तटकरे पटेल यांनी देखील म्हटलेलं होतं। म्हणजे इतके मोठे नेते, म्हणजे प्रफुल्ल पटेल तर एव्हिएशन मिनिस्टर होते, तर त्यांनी देखील ही शंका उपस्थित केली होती की हवेतच विमान तिरकं कसं झालं, याविषयी त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलेलं होतं। तर त्या संदर्भात देखील रोहित पवार आज काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। या विमान अपघातामध्ये अनेक मुद्दे जे आहेत तपशीलवार या ठिकाणी रोहित पवार मांडणार आहेत। ज्या शंका लोकांच्या मनामध्ये होत्या त्या शंका दूर होणार का, की मग रोहित पवार आणखी काही शंका या संदर्भात मांडणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपघात झाला त्यानंतर काही वेळातच शरद पवारांनी हा कुठलाही घातपाताचा प्रकार नाही, यावर राजकारण करू नका अशी प्रतिक्रिया दिलेली होती। त्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया यावर उमटलेल्या होत्या। रोहित पवार पुराव्यानिशी या विमान अपघातावर बोलणार आहे।